मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आज आम्ही आलेलो आहोत साकुरा फेस्टिवल बघायला। साकुरा फेस्टिवल खरं तर आहे जपानमधलं, म्हणजे जॅपनीज फेस्टिवल आहे हे, आणि ते इकडे डेन्मार्कमध्ये लागलेलं आहे। सो आम्ही तिकडे आलेलो आहोत आता, आणि म्हणजे नाही का न्यू एक्सपिरियन्स असणार आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहे, नवीन ट्रेडिशनल आपल्याला बघायला मिळणार आहे आज। सो इकडे इतकी गर्दी आहे ना, नाही का मस्त, आणि आजचं वेदर तर भारीच आहे। सो चला तुम्हाला दाखवते मी आता। सो आता आपण आलेलो आहोत फेमस अशा ठिकाणी, ते म्हणजे लिटिल मरमेड। आणि इकडे कोपेनहेगनमध्ये ही जागा खूप जास्त फेमस आहे ह्या स्टॅच्यूमुळे। तर हा स्टॅच्यू तुम्हाला दिसत असेल लिटिल मरमेडचा, आणि इकडे पूर्ण समुद्र आहे, आणि समुद्रामध्ये साईडला हा स्टॅच्यू केलेला आहे। तर याची एक वेगळी स्टोरी आहे खरं तर। सो चला, आणि आपल्याला जायचं आहे तिकडे फेस्टिवल चालू आहे। गर्दी तर भरपूर आहे, वेगवेगळे स्टॉल्स इथे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि तिकडे पण भरपूर आहेत। सो चला जाऊया आपण। आणि भारी आहे ना आजचं वेदर मस्त वेदर आहे, छान वेदर आहे का? हा खूप गर्दी आहे हो ना, विका सांगते खूप गर्दी आहे। सो इथून आता सगळे ना स्टॉल्स वगैरे चालू होत आहेत, आणि फेस्टिवल चालू होत आहे मुळात। आणि ना खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा ना, किती छान छान आर्टिफिशियल वस्तू पण ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या तर आपण बघूच या। पण मला आवाज येतोय खरं तर, तुम्हाला येत असेल की नाही माहित नाही, पण यांचा फोक डान्स वगैरे सगळ्या गोष्टी पण इथे आहेत, जॅपनीज फोक डान्स वगैरे। सो ते पण आपण बघूया। सो आत्ता आम्ही जिथे आलेलो आहोत ना, हे आहे साकुरा फेस्टिवल। आणि साकुरा फेस्टिवलबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली ना, तर ती अशी की साकुरा फेस्टिवल हे जॅपनीज फेस्टिवल आहे, जॅपनीज परंपरा आहे। आणि खरं तर तुम्हाला माहिती असतील चेरी ब्लॉसम, तर चेरी ब्लॉसमलाच म्हणतात साकुरा। आणि आता खरं तर साकुराचं काही लोक त्याला साकुरा म्हणतात, काही लोक त्याला साकरा म्हणतात। सो एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन किंवा एक्झॅक्ट वर्ड काय आहे हे मला पण माहिती नाही आहे, पण तिथे साकुरा फेस्टिवल असंच लिहिलेलं होतं। तर येस, साकुरा फेस्टिवल म्हणजेच जॅपनीज जे चेरी ब्लॉसम्सचे ट्रीज असतात, तुम्हाला माहिती आहे, सो त्यालाच म्हणतात। आणि स्प्रिंग फेस्टिवलमध्ये जपानमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। आणि जपानमध्ये ही फुलं जी आहेत ना, ती इतकी सुंदर असतात, आणि अगदी लोक ते बघण्यासाठी म्हणून जपानला खरं तर जातात। आणि तिकडे त्यांची परंपरा, त्यांचा फोक डान्स, त्यांचे वाद्य किंवा त्यांचे वेशभूषा असते ना, त्या सगळे प्रकार आणि सगळं बघायला मिळतं तिथे। आणि तसंच फेस्टिवल डेन्मार्कमध्ये सुद्धा होतं, आणि तेच बघण्यासाठी आम्ही गेलेलो होतो। सो इतकं छान होतं ते फेस्टिवल, म्हणजे खरं तर एक वेगळी परंपरा त्या दिवशी खरं तर आम्हाला कळली। खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं दिसली, त्यांचे ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे घालून, आणि खूप छान छान त्यांनी स्टॉल्स लावले होते। That Sakura committee and the cherry trees collaboration didn't go well. It was 2 weeks ago that all cherry trees
असा छोटासा कॉन्सर्ट पण चालू आहे, तुम्ही बघितला. आणि इकडे ना सगळे लोक बसून मस्त एन्जॉय करतायत, छान लंच वगैरे करतायत, ब्रेकफास्ट करतायत मस्त. आणि इकडे सगळे जे जॅपनीज ड्रेसेस असतील किंवा फूड असेल, ह्या सगळ्याचे स्टॉल्स आहेत इथे, तुम्ही बघू शकता मस्त असे. आणि थोडेफार जॅपनीज आपण ड्रेसेस पण बघूया की कसे असतात, काय असतात, नाही का. सो चल. सो हे जॅपनीज असं काहीतरी काय म्हणू शकतो आपण, एक खेळ सारखं खेळतायत ते खरं तर बघा ना किती भारी वाटतंय बघायला, एकदम छान स्मूथली खेळतायत ते. पण हे जे ज्यांना जमेल त्यांनाच जमणार, नाही का, आपल्यासारख्यांना नाही जमणार, प्रॅक्टिस लागणार खूप आपण घेतलं तर. सो ते किती एकदम छान करतायत बघा ना एकदम. जॅपनीज बोन्सायची झाडं सगळी इथे आहेत बघा ठेवलेली. आणि जॅपनीज बोन्साय तर इतके फेमस आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही बघू शकता. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बोन्साय ट्री. सो सगळं फेस्टिवल फिरत होतो आम्ही आणि तिकडे फूड स्टॉल्ससुद्धा होते. आणि फूड स्टॉल्स म्हणजे सगळे जॅपनीज स्ट्रीट फूड जे असतात ना त्याचे स्टॉल्स होते. सो तिकडे बरीच अशी गर्दी होती, तुम्ही बघू शकता इथे अगदी लाईन लागली होती. आणि येस, त्याचबरोबर आम्हाला काही दिसले ना ॲनिमेशनचे कॅरेक्टर्स. सो तुम्ही इकडे बघू शकता, मागे दिसत असतील खूप सारे लोक अशी होती जी वेगवेगळ्या ॲनिमेशन कॅरेक्टर्सची वेशभूषा करून आले होते. आणि ते बघायला इतकं इंटरेस्टिंग वाटत होतं ना सगळ्याच गोष्टी. सो इथे बघू शकता किती मस्त असे फ्लावर्स आहेत. आणि सगळेजण इकडे छान असे व्हिडिओज काढतायत, फोटोज काढतायत. आम्ही सुद्धा काही काही व्हिडिओज काढले, छान छान फोटोज काढले. सो खूप छान वाटतं, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. सो हे जे तुम्ही एवढं मस्त भव्य असं स्टॅच्यू बघताय, खरं तर हे जे आहे ना हे खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे. आणि जो आत्ता खरं तर बंद आहे, पण इतका सुंदर आहे. याच्या आधी आम्ही येऊन गेलो होतो तेव्हा चालू होता तो. सो खूप सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकता इथून मागून. सो साकुरा फेस्टिवल बघून आल्यानंतर आता झालेला आहे लंच टाईम. आणि आम्ही लंच करण्यासाठी आलेलो आहोत एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये. आणि हे चायनीज रेस्टॉरंट म्हणजे ना एकदम तुम्हाला दाखवते मी आता, एकदम फील असं एकदम फुल त्यांचे कलर्स आणि ब्राईटनेस सगळं एकदम चायनीज ॲटमॉस्फिअर आहे इथला. सो तुम्हाला दाखवते मी. We'll take one starter, then rest chicken. सो आम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही चायनीज रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. आणि इथे आम्हाला ना चॉपस्टिक्स दिलेले आहेत. सो मी कधीच याच्या आधी चॉपस्टिक्सने खाल्लेलं नाही आहे आणि फर्स्ट टाईम मी ट्राय करते आणि शिकते आहे. खरं तर मी इन्स्टावर पण शॉर्ट व्हिडिओ बघितले की कसं पकडायचं कसं काय. सो फायनली मला कळलं की हे असं पकडायचं, पण ॲक्च्युली खाता येते की नाही ते बघूया आपण. आणि आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे चिकन चिली चिकन चिली जैसा ही है.
हां आणि हे फ्राईड राईस आणि हे फ्राईड राईस. रन्न बघू येतंय का तुम्हाला खाता चॉपस्टिक्सनी? त्यामुळं डायरेक्ट आम्ही फोक मागवलाय. चॉपस्टिक है ये हमारा. सच में कितना फोर्स किया भाई वो ले लो पीने का कुछ. आम्ही असा सगळा मेनू मागवलेला आहे. काही स्टार्टर आहे, काही मेन मेन्यू आहे. सो इथे बघू शकता टेबल पण असं थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. चायनीज कल्चर आहे नाही का हे, की इकडे सगळा मेनू असा मध्ये ठेवलेला असतो आणि हे आपण राऊंड करून आपण असं घेऊ शकतो. हां असं हां चायनीज कल्चरमध्ये शेअरिंग करून खातात. त्यामुळे हे मध्ये ठेवायचे सगळे स्टार्टर्स किंवा मेन कोर्स. हां आणि मग एक एक आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. हां आणि बघूया ट्राय करून जमतंय का. नाही जमत आहे. ट्राय आला आला आ गया. बोल देगी. पागल है रेस्टोरेंट के लिए. कॉल बिस्ट्रो है. यहाँ पे 2 या 3 बार हम अमेरिका से लाए हैं. ही काम में मिलता है. इका में मिलता है क्या? तो कैसा लगता है वो? पर वो फ्रेश जैसा नहीं है. ऊपर लंच. सो येस असं होतं साकुरा फेस्टिवल. आणि कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.